महाराष्ट्राचे चौथे महिला धोरण लागू करण्यात आलेले आहे. हे धोरण लवचिक स्वरूपाचे असून त्यामध्ये काळानुरूप बदल करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली असून विभागनिहाय कोणत्या विभागानं किती दिवसात कारवाई करावयाची आहे याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. ग्रामीण भागातील महिलांचं जीवन अधिक सुकर व्हावं या उद्देशाने राज्याचे प्रथमच आदिशक्ती अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक गाव बालविवाहमुक्त, अत्याचारमुक्त करण्याबरोबरच मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे हा उद्देश आहे. या अभियानामुळे गावातील महिलांचे जीवन अधिक सुरक्षित, सन्मानजनक आणि सुलभ होण्यास निश्चितच मदत होणार आहे. शक्ती फौजदारी कायदा महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2020 हे विधेयक राज्य शासनाने केंद्र सरकारकडे पाठवले होते. मात्र 1 जुलै 2024 पासून भारतीय न्यायसंहिता लागू झाल्यामुळे पूर्वीचे हे विधेयक परत घेण्यात आले आहे. पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारसीनुसार भारतीय न्यायसंहितेच्या अनुषंगाने आवश्यक राज्य सुधारणा करण्याबाबत प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे सादर करण्यात आलेला आहे. त्यावर शासन स्तरावर कारवाई सुरू आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी हा कायदा लवकरच संमत व्हावा यासाठी राज्य शासन आग्रही आहे आणि याबाबत मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून विशेष प्रयत्न करेन. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने महिला शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. केंद्र शासनाच्या धर्तीवर 180 दिवसाची प्रसूती रजा मंजूर करण्यात आलेली आहे. प्रसूती रजेनंतर गरज भासल्यास कमाल 1 वर्षापर्यंत वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय देय अर्धवेतन रजा घेण्यासही परवानगी देण्यात आलेली आहे. मातृत्वाचा सन्मान राखत महिलांना कुटुंब व सेवेत समतोल साधता यावा हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. सभापती महोदय, सभागृहातील सन्मान्य सदस्यांनी केलेल्या सर्व सूचनांचा शासन सकारात्मक विचार करून महिलांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करेल. आरोग्य, कायदा, बचत गट, सहकारी संस्था, असंघटित महिला कामगार, महिला ऊसतोड कामगार तसेच अत्याचारग्रस्त महिलांसाठी